नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या प्रदीप रावसाहेब या युट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण सगळेजण मिळून टीईटी परीक्षेचा अभ्यास करत आहोत आणि टीईटी परीक्षेचा अभ्यास करताना मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण त्यामुळे आपल्याला प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न लक्षात येतो, प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारले जातात हे लक्षात येतं. त्यामुळे मागील वर्षांच्या पेपर सोडवण्याची आपण एक सिरीजच चालू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण विचार करतोय तो म्हणजे गणित विषयाचा. कारण गणित विषयामध्ये खूप जास्त पॅटर्न आहे, समान घटकावरचे प्रश्न दरवर्षी वारंवार विचारले जात आहेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टीईटी 2023 मध्ये झालेल्या पेपर 2 मधील गणिताचे 30 पैकी 30 प्रश्न. की जे प्रश्न 91 ते 120 या क्रमांकाला असतात. राहिलेले पुढचे 121 ते 150 प्रश्न हे विज्ञानाचे असतात. आज पाहणार आहोत गणिताचे प्रश्न. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यासारख्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. व्हिडिओ पाहताना आवडला तर नक्की लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या इतर सहकाऱ्यांशी देखील शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया टीईटी 2023 मधील पेपर 2 मधील गणिताचे 91 ते 120 प्रश्न. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 91. खालील आकृतीमध्ये रेषा एल समांतर रेषा एम आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे ए ची किंमत काढा हे आपल्याला विचारलंय. एल समांतर एम आहे आणि या ए ची किंमत आपल्याला काढायची आहे. दिलेल्या माहितीमध्ये हे दोन कोण की जे एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण एकरूप असतात. यावरून आपण 3x + 10 = 2x + 50 असं लिहू शकतो. हे 2x इकडे जाऊन मायनस होतील आणि 3x - 2x = हे 10 तिकडे जाऊन मायनस होतील, 50 - 10 येतील 40. x ची व्हॅल्यू आली 40, म्हणजे हा अँगल आपण काढू शकतो. 40 × 80 आणि 50 झाले 130. हा कोण झालाय 130 अंश. हे दोन जे आहेत हे आंतरकोन आहेत आणि समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यावर जे आंतरकोन होतात हे एकमेकांचे पूरक कोन असतात. म्हणजेच या दोघांची बेरीज 180 असते. 180 मधून 130 गेले म्हणजे ए ची व्हॅल्यू किती येणार आहे? 50 डिग्री ही ए ची व्हॅल्यू असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 92. एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली, त्याला 20% नफा झाला. नंतर त्याने नफ्यासहित संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवसायात गुंतवली, यात त्याला 20% तोटा झाला. तर त्याला संपूर्ण व्यवहारात एकूण किती टक्के नफा की तोटा झाला ते काढा हे विचारलेलं आहे. आता हे सोडवत असताना आपण काय करूया, सुरुवातीला त्या व्यक्तीचं जे भांडवल आहे ते 100 रुपये होतं असं आपण समजूया. आणि पहिल्यांदा त्याला काय झालं, 20% नफा झाला, म्हणजे 100 रुपयाचे त्याच्या झाले 120 रुपये. आता ही झाली सुरुवातीचं ट्रान्झॅक्शन. त्याच्यानंतर काय झालं, त्याने हे 120 रुपये एका व्यवसायामध्ये गुंतवले आणि त्या दुसऱ्या व्यवसायामध्ये त्याला 20% तोटा झाला. 20% तोटा झाला याचा अर्थ 100 रुपये गुंतवले तर त्याला 80 रुपये मिळाले. तर 120 गुंतवल्यावर त्याला किती रुपये मिळाले असतील? हे झालं त्रैराशिक, की जी आपली प्राचीन भारतीय पद्धत आहे. आता याची व्हॅल्यू काढत असताना आपण तिरकस गुणाकार करणार आणि तिरकस गुणाकार केल्यानंतर x × 100 = 120 × 80 होतील आणि हे 100 त्याला भागिले जाणार आहेत. म्हणजेच x येणार आहे 120 × 80 भागिले 100. 100 ने भागल्यावर हा 0 0 0 0 गेले. x ची व्हॅल्यू आली 12×8 = 96, म्हणजे 96 त्याला मिळणार आहेत शेवटी. तर इथं 96 मिळणार आहेत. सुरुवातीला गुंतवले किती होते? 100 गुंतवले होते, मिळाले किती? 96 मिळाले, म्हणजे 4 रुपये कमी मिळाले. 100 वर 4 कमी मिळाले, म्हणजेच यामध्ये त्याला जो झालेला आहे तो 4% तोटा झालेला आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 93. 10, 12, 16 व 18 या संख्यांनी एका संख्येला भागले असता बाकी 7 उरते, अशी लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती हे आपल्याला काढायचंय. जिथं कुठे लहानात लहान येतं त्या ठिकाणी आपण काय करत असतो, तर त्या ठिकाणी आपण काढत असतो त्याचा लसावी काढतो. म्हणजे जिथं आपल्याला 10, 12, 16, 18 यांचा लसावी काढायचा आहे. त्यांचा लसावी आपण एकाच स्टेप मध्ये काढणार आहोत. तर पहा, या सगळ्यांना भाग जाईल अशी समान संख्या 2 ने सगळ्यांना भाग जातो. 2×5 = 10, 2×1 = 12, 2×8 = 16, 92, 18 या सगळ्यांना भाग जाईल अशी कोणती समान संख्या आहे का? तर नाही अशी कोणती संख्या. याचाच अर्थ या सगळ्यांचा सामायिक विभाजक 2 आहे, म्हणजे तो त्यांचा मसावी आहे. आता दोघांना भाग जातोय का हे पाहूया. दोघांना भाग जाणारा परत 2 ने भाग जाईल. 2 ने भाग गेल्यावर हे 5 असेच, 2×3 = 6, 2×4 = 8 हे 9 असेच. परत दोघांना भाग जाईल अशी संख्या हो आहे. 3 ने भाग जाईल, हे 5 असेच, 3×1 = 3, हे 4 असेच आणि 3×3 = 9. आता सगळ्यांना भाग जाईल अशी कोणतीही संख्या राहिली नाही, दोघांना जाईल अशी पण राहिलेली नाही. आता जो लसावी आहे तो काय असणार आहे, तर ह्या सामायिक 2 आणि हे बाकीचे जे आहेत हे सगळे असामायिक अवयव यांचा गुणाकार असणार आहे.
म्हणजेच यांचा लसावी जो आहे एलसीएम इज इक्वल टू येणार आहे 2 दुने 4, 4 त्रिक 12, 12 पंचे 60, 60 चोक 240 आणि 240 त्रिक 24 त्रिक 72 म्हणजे 720 जो आहे तो आला यांचा लसावी. आता आपल्याला म्हटले की 720 ला या सगळ्या संख्यांनी भाग जाणार आहे निशेष. दरवेळेस बाकी 7 उरते, म्हणजेच ती जी संख्या आहे 720 अधिक 7 727. पण विचारली आपल्याला 4 अंकी संख्या कोणती, तर याची आपल्याला दुप्पट करावी लागेल. लसावीला भाग जातो म्हणजे लसावीच्या पटींना देखील भाग जातो. 720 ची जी दुप्पट आहे 720 गुणिले 2 72 दुने होतात 144 आणि हा 0 1440 झाली. याला भाग जाणार आहे आणि बाकी 7 उरते म्हणजे त्यात 7 मिळवणार म्हणजे हे झाले 1447 1447 हे असणार आहे त्याचं उत्तर, जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 94. खालील त्रिकोण XYZ मध्ये XY बरोबर 25 आहे दिलेली आहे, XZ बरोबर 26 आहे ती पण आहे, YZ बरोबर 17 आहे, YZ 17 आहे, रेख XT ही मध्यगा आहे, तर ट्रायंगल XYT चे क्षेत्रफळ किती. XT ही मध्यगा म्हणजे याचे समान 2 भाग केलेले आहेत. आकृतीमध्ये सगळी माहिती दिली आहे. याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता XT हा जर शिरोलंब असता तर ठीक होतं, पण ती मध्यगा दिलेली आहे आणि हा काही समद्विभुज त्रिकोण दिसत नाही कारण ही बाजू 25 आणि ही 26 आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हिरोचं सूत्र वापरावं लागेल. पहिल्यांदा आपल्याला काढावी लागेल S ची व्हॅल्यू की जी असते अर्धपरिमिती. 26 अधिक 25 अधिक 17, तर 25 आणि 25 होतात 50, 51 आणि 17 झाले 68 भागिले 2 म्हणजेच S ची व्हॅल्यू जी आहे ती आली 34, त्रिकोणाची अर्धपरिमिती. आता यावरून या त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ आहे एरिया तो काढण्यासाठी काय करणार आपण, स्क्वेअर रूट ऑफ S म्हणजेच किती 34 गुणिले 34 वजा A 34 वजा 26 झाले 8 गुणिले 34 वजा 17 झाले 17 गुणिले 34 वजा 25 म्हणजे हे झाले 9. आता हे सोडवायचं आहे आपल्याला आणि आता आपण जोड्या अशा करूया की जेणेकरून आपल्याला वर्गमूळ काढणं सोपं होईल. या 34 चीच फोड मी काय करतो 17 गुणिले 2 गुणिले हे 8 हे गुणिले 17 आणि गुणिले 9. त्या 34 लाच फोडून मी 17 दुने 34 असं लिहिलं. आता वर्गमूळ घेऊया. वर्गमूळ घेताना काय करणार, दोघांबद्दल एक संख्या घेणार. हे 17 बद्दल एकदा 17 आले, त्यानंतर ह्या 9 चं वर्गमूळ जे आहे ते 3 आलं आणि हे 8 दुने 16 होतात, 16चं वर्गमूळ आलं 4. 17 त्रिक 51 आणि 51 गुणिले 4 किती होतात 204. आता हे 204 जे आहे हे कशाचं क्षेत्रफळ आलं, या पूर्ण त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलेलं आहे. तो पर्याय देखील दिसतोय, पण आपल्याला विचारलेलं काय आहे, त्रिकोण XYT चं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. XYT चं क्षेत्रफळ. आता या XYT चं क्षेत्रफळ काढत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, XT ही मध्यगा आहे आणि मध्यगेमुळे काय होत असतं तर त्रिकोणाचं 2 समान क्षेत्रफळ असणाऱ्या त्रिकोणांमध्ये विभाजन होतं. म्हणजेच XYT चा जो एरिया आहे तो काय असणार आहे, तो या 204 च्या निम्मा असणार आहे. म्हणजेच बे 00 आणि बे दुने 4, ते जे क्षेत्रफळ आहे ते येणार आहे 102 चौरस मीटर, जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 95. 325 चा 8वा घात, 1251 चा 8वा घात आणि 630 चा 8वा घात बरोबर A आहे. तर या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. असे प्रश्न जेव्हा कधी येतील तेव्हा याच्यामध्ये जो पॅटर्न आहे तो पॅटर्न ऑब्झर्व करायचा, कारण गणित हा विषयच मुळात पॅटर्नचा विषय आहे. 325 चा 8वा घात आहे, आपल्याला बाकी काही नाही, एकक स्थानाशी देणं घेणं आहे. म्हणजेच हा 5 चा 8वा आहे, त्यानंतर प्लस हा 1 चा 8वा आहे आणि हा प्लस 0 चा 8वा आहे. आपल्याला एकक स्थानांचा विचार करायचा आहे. 5 चा पहिला घात 5 येतो, 5 चा वर्ग केला 25, त्याच्या एकक स्थानी 5 येतात, 5 चा घन केला त्याच्या एकक स्थानी 5 येतात. म्हणजे याच्या एकक स्थानी 5 हा अंक कंटिन्यू येणार आहे. एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्यांचे कितीही घात करत गेलो तरी त्याच्या एकक स्थानी 1 हा अंक परमनंट येत राहणार आहे. आणि शून्याचे देखील कितीही घात करत गेलो म्हणजे 0 एकक स्थानी असणाऱ्या संख्येचे तरी त्याच्या एकक स्थानी 0 हाच अंक येणार आहे. म्हणजे याच्या सुद्धा एकक स्थानी 0 हाच अंक येईल. एकक स्थानी येणारे अंक हे असतील आणि यांची बेरीज जी आहे ती 5 आणि 1 येते 6. हे त्याचं उत्तर असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 96. 2 भावांच्या वयाची बेरीज 40 वर्षे आहे, त्यांच्या वयातील फरक 2 वर्षे आहे, तर मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती हे आपल्याला विचारलेलं आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. जेव्हा कधी दोघांची बेरीज म्हणजे इथे दिले A + B = 40 आहे आणि A - B जो आहे तो दिलेला आहे 2 वर्ष आहे. जेव्हा कधी दोघांची बेरीज आणि दोघांची वजाबाकी दिली असेल तेव्हा त्या दोन्हींची बेरीज करून त्याला 2 न भागले की आपल्याला मोठी संख्या मिळते.
त्या दोघांची वजाबाकी करून त्याला 2 ने भागलं की आपल्याला लहान संख्या मिळते. इथे करणार आपण दोघांची बेरीज, म्हणजे हे बी गेले, हे झाले 2a इज इक्वल टू आले 42, म्हणजेच a इज इक्वल टू आला 21. 21 जे काही आहे ते दोन भावांच्या वयाची बेरीज 40 वर्ष, म्हणजे a जे आहे ते मोठ्या भावाचं आजचं वय आलेलं आहे. आपल्याला विचारले काय, मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती, तर 21 वजा 5 म्हणजेच मोठ्या भावाचं 5 वर्षापूर्वीचं वय जे आहे ते किती असणार आहे, 16 वर्ष, जो की आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. आपण झटपट प्रश्न पाहतोय, कुठंही आपण टाइमपास करणार नाहीये, कमीत कमी वेळेत, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी खूप कामं आहेत याची मला कल्पना आहे, त्यातूनही वेळ देऊन आपण हे सगळं पाहताय, त्यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही याची पुरेपूर काळजी मी घेणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इतर पेपर देखील आपण याच पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 97. खालील आकृतीमध्ये अँगल पी चं माप दिलंय, अँगल क्यू चं माप दिलंय, अँगल आर चं दिलंय आणि पीआरएस चं माप विचारले. पीआरएस म्हणजे हा बाह्य कोन जो आहे त्याचं माप विचारले. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, त्यावरून आपण आधी x ची व्हॅल्यू काढूया, म्हणजेच हे 5x - 19 प्लस 3x प्लस 45 प्लस 3x इज इक्वल टू असणार आहे 180. चला हे सोडूया, 5 आणि 3 8 आणि 3 झाले हे 11x. इथे 45 मधून 19 गेले, 45 मधून 19 गेल्यावर राहतात 6 आणि 26, म्हणजेच इथे येणार आहेत हे प्लस 26 इज इक्वल टू आले 180. आता 11x बरोबर येणार आहे, हे 180 मधून हे 26 वजा होतील, म्हणजेच ते येतील 154, म्हणजेच x ची व्हॅल्यू जी आहे ती येणार आहे 11 × 11 आणि 11 × 44. x ची व्हॅल्यू आली 14. आता ही व्हॅल्यू आपण पुटअप करूया या 3x मध्ये. r चं माप जे आहे हे 3x आहे. 3x म्हणजेच किती, 14 त्रिक 42, म्हणजेच ह्या r चं माप जे आहे ते किती आलं, 42 आलं. हे दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहेत, हा 42 आहे, म्हणजे हा किती येईल, तर हा 180 वजा 42 येणार आहे, म्हणजेच तो येणार आहे 138 अंश, जो की आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 98. जर 1/√3 - 1/√2 + 1/√6 इज इक्वल टू a√3 - b√2 + c√6 असेल तर a + b + c बरोबर किती विचारले. आपल्याला काय करावं लागणार आहे, याच्यासारखं याला मॉडिफाय करून घ्यावं लागणार आहे. त्याला मॉडिफाय करताना कसं करणार, तर हे आधी पहा, 1/√3 1/√2 1/√6 आहे. छेदांचा जर आपण लसावी काढला तर तो येणार आहे √6. आता √6 येण्यासाठी तर 3 दुने 6 म्हणजे याला √2 न मल्टिप्लाय करावं लागेल, मायनस बेत्रिक 6 म्हणजे याला √3 न मल्टिप्लाय करावं लागेल, आणि इथं 6 × 6 म्हणजे इथं 1 नच मल्टिप्लाय करावं लागेल. आता या छेदाचं आपल्याला परिमेयकरण करून घ्यावं लागेल, म्हणजेच अंश आणि छेद दोघांनाही आपण √6 न मल्टिप्लाय करणार आहोत. √2 - √3 + 1 अपॉन √6 × √6 म्हणजेच काय होणार आहे, ते 6 होणार आहेत. याला जर आता आपण अजून सोडवलं तर पहा, इथे होतील हे 6 दुने 12 √12 मायनस 6 त्रिक 18 √18 प्लस √6 अपॉन 6 आहेत हे. तर याला अजून जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय मिळणार आहे आपल्याला, इज इक्वल टू हे 12 म्हणजेच काय, 4 त्रिक 12 आहे, 4चं वर्गमूळ 2 निघणार आहे, म्हणजेच 2√3 राहिले. त्यानंतर मायनस 18 म्हणजेच 9 दुने 18 आहेत, 9चं वर्गमूळ 3 3√2 आले, आणि प्लस √6 जे आहेत हे मात्र असेच राहणार आहेत, आणि याला डिनॉमिनेटर जो आहे तो आहे 6. आता हा 6 जो आहे हा प्रत्येकाला आपण सेपरेट ज्याचा त्याला देऊन टाकूया डिनॉमिनेटर, म्हणजेच 2√3 अपॉन 6 म्हणजेच हे काय येणार आहेत 1/3 बेत्रिक 6 1/3 √3 मायनस 3 दुने 6 म्हणजेच हे 1/2 √2 आणि √6 अपॉन 6 म्हणजेच हे येणार आहेत प्लस 1/6 × √6. याचं कंपॅरिझन आपल्याला करायचं कशासोबत, a√3 मायनस b√2 प्लस c√6 आता इथे जर आपण कम्पेअर केलं तर आपल्या लक्षात येईल a ची व्हॅल्यू जी आहे ती आली हाफ 1/3, b ची व्हॅल्यू आली हाफ, b इज इक्वल टू हाफ, आणि c ची व्हॅल्यू आली 1/6, c इज इक्वल टू आला 1/6. विचारले a + b + c इज इक्वल टू व्हॉट, म्हणजेच 1/3 + 1/2 + 1/6. छेदांचा लसावी जो आहे तो येणार आहे 6, 3 दुने 6 2 ने गुणावं लागेल, त्यानंतर बेत्रिक 6 3 ने गुणावं लागेल, आणि इथे 6 × 6 म्हणजे 1 नेच गुणावं लागेल. 3 आणि 2 5 आणि 1 झाले 6/6 म्हणजे त्याचं उत्तर येणार आहे 1, जो की आहे पर्याय क्रमांक
2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 99. प्रांजलीने तिचा फ्लॅट दलालामार्फत विकला. फ्लॅटची विक्री किंमत 25 लक्ष रुपये ठरली आणि या व्यवहारात तिला (2) दलाली द्यावी लागली. तिला फ्लॅट विकून किती रक्कम मिळाली? अतिशय साधा सोपा असा प्रश्न. तर पहा काय, 25 लाखांना तो विकला, हे 25 लाख झाले आणि याच्यावर तिने दलाली दिलेली आहे ती म्हणजे 2% दलाली दिली. 25 लाखाचे आपण 2% काढूया, हे 2020 गेले, राहिले 25,000 गुणिले 2 म्हणजेच 50,000 रुपये तिला दलाली द्यावी लागली. तर मग तिला मिळणार होते 25 लाख, त्यातले 50,000 रुपये वजा गेले म्हणजेच तिला मिळालेले आहे 24,50,000 रुपये तिला फ्लॅट विकून मिळणार आहेत, जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे 24,50,000. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 100. ए या व्यक्तीने एका पुस्तकाचे रोज समान पानांचे वाचन केल्यास त्याला पूर्ण पुस्तक वाचायला 30 दिवस लागतात. बी हा व्यक्ती तेच पुस्तक वाचताना रोज ए पेक्षा 5 पानांचे जास्त वाचन करतो तर त्याला पूर्ण पुस्तक वाचायला 20 दिवस लागतात. जर सी हा व्यक्ती ए पेक्षा रोज 5 पाने कमी वाचत असेल तर त्याला पुस्तक पूर्ण वाचायला किती दिवस लागतील? यामध्ये कॉन्स्टंट काय राहणार आहे ती म्हणजे पुस्तकाच्या पानांची संख्या ही कॉन्स्टंट असणार आहे. आपण समजूया की ए जो आहे तो दररोज x पानांचं वाचन करतो आणि हे x पानांचं वाचन करत असताना त्याला पुस्तक संपायला लागतात 30 दिवस. म्हणजेच पुस्तकाची जी टोटल पानं आहेत ती किती झाली? 30x झाली. बीच्या संदर्भात विचार करूया. बी सांगितलंय की बी ए पेक्षा 5 पानांचे जास्त वाचन करतो म्हणजेच x अधिक 5 पानं तो दररोज जास्त वाचतो तर त्याला पूर्ण पुस्तक वाचायला 20 दिवस लागतात. म्हणजे इथं जी टोटल आहे ही येणार आहे 20x अधिक 20×100. आता इथे दिलेल्या कंडिशन नुसार ही पुस्तकांची पानं आणि ही पुस्तकांची पानं ही सेम आहेत म्हणजेच इथं काय होणार आहे 30x बरोबर 20x अधिक 100, 30x बरोबर 20x अधिक 100. हे सोडवल्यावर हे 20x इकडे येऊन मायनस होतील म्हणजे 10x इक्वल टू आला 100 आणि x इज इक्वल टू आला 10. x ची किंमत 10 आली म्हणजे ए जो आहे तो दररोज 10 पानं वाचतो म्हणजे पुस्तकाची टोटल जी पानं आहेत ती 30x म्हणजे 30 गुणिले 10 300 पानं असणार आहेत. आता राहिला प्रश्न तो म्हणजे सी चा. सी काय करतो? सी हा व्यक्ती ए पेक्षा रोज 5 पाने कमी वाचतो. म्हणजे ए जो आहे तो x पानं म्हणजेच 10 पानं वाचायचा म्हणजे सी दररोज किती वाचतो? 5च पानं वाचतो. दररोज 5 पानं वाचून 300 पानांचं पुस्तक संपायला किती दिवस लागतील? तर 300 भागिले 5 जर केलं तर 5 × 30 500 म्हणजेच इथं आपल्या लक्षात येतं की सी ला ते पुस्तक संपवायला 60 दिवस एवढा कालावधी लागणार आहे. अत्यंत सोपा असा प्रश्न होता. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 101. समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू 61 सेंटीमीटर आहे. हा एक समभुज चौकोन आहे आणि याची बाजू जी आहे प्रत्येक बाजू 61 आहे. त्याचा एक कर्ण 22 सेमी लांबीचा आहे तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती? आता त्याचा जो एक कर्ण आहे तो एक कर्ण आपल्याला दिलाय तो 22 आहे. समभुज चौकोनाचे दोन्ही कर्ण काढले आणि समभुज चौकोन म्हटलं की आपल्याला काय आठवतं? समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनामध्ये दुभागतात. पैकी एक कर्ण आपल्याला 22 सांगितलाय म्हणजे हा कर्ण 22 जर समजला तर हे दुभागल्यावर 11 एवढे होणार आहेत. आता हा जर आपण एक काटकोन त्रिकोण गृहीत धरला तर 11 60 61 हे झालं पायथागोरसचं त्रिकूट. म्हणजे हा 60 झाला तर इकडला भाग सुद्धा किती असणार आहे? 60 असणार आहे. समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे आपल्याला 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. तर कर्ण किती होणार आहेत? 60 आणि 60 झाला हा 120 गुणिले इथे 11 आणि 11 झाले 22. आता हे सोडूया. बे के बे 60 120 22 सक होतात 132 आणि त्यावर एक 0 म्हणजे 1320 चौरस सेंटीमीटर हे असणार आहे त्या समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ जो आहे पर्याय क्रमांक 3. अगदी साधा सोपा प्रश्न. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 102. तांब्याच्या भरीव वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 2.1 सेमी असून तिची उंची 8 सेमी आहे. ती वितळून 14 मिलीमीटर व्यास व 1 मिलीमीटर जाडी असलेल्या किती चकत्या तयार करता येते? मोठीचं पण वृत्तचितीचं घनफळ आहे आणि चकती म्हणजे सुद्धा एक वृत्तचितीच आहे. तर मोठ्या वृत्तचितीला आपल्याला लहान वृत्तचितीच्या घनफळाने भागावं लागेल. मोठ्या वृत्तचितीची त्रिज्या आपण कॅपिटलने लिहूया. ती आहे 2.1 सेंटीमीटर. 2.1 सेंटीमीटर आहे. इथं खाली जे आहेत गोष्टी या मिलीमीटर मध्ये दिल्या त्यामुळे याची देखील आपण मिलीमीटर करूया. हे होतील 21 मिलीमीटर. त्यानंतर मोठ्या वृत्तचितीची जी उंची आहे ती आहे 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर म्हणजे याचे मिलीमीटर केले तर हे होणार आहेत 80 मिलीमीटर. हे झालं मोठ्याचं. आता चकतीचं पा काय आहे? चकतीला वितळून 14 मिलीमीटर व्यास सांगितलाय. व्यास 14 म्हणजे त्रिज्या असणार आहे 7 मिलीमीटर आणि त्या छोट्या चकतीची
जी जाडी आहे म्हणजेच तिची उंची असणार आहे ती आहे 1 मिलीमीटर, ती आहे 1 मिलीमीटर. तर आपल्याला एक माहित आहे काय करायचं, इथं मोठ्या वृत्तचितीच्या घनफळाला लहान वृत्तचितीच्या घनफळाने भागायचंय. म्हणजेच पाय कॅपिटल आर स्क्वेअर कॅपिटल एच डिवायडेड बाय आपल्याला करायचे पाय स्मॉल आर स्क्वेअर स्मॉल एच, मोठी छोटी. तर यामधले पाय पाय जे आहेत ते इथंच कॅन्सल होऊन जाणार आहेत. फक्त राहिलं आर स्क्वेअर एच. आर जो आहे तो म्हणजे 21, 21चा स्क्वेअर म्हणजेच 21 गुणिले 21 इंटू हाईट जी आहे ती आहे 80 भागिले छोटीचं आर जो आहे तो आहे 7 गुणिले 7 गुणिले हाईट जी आहे ती आहे 1. इथे पहा 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, इथे झाले 3 त्रिक 9, 9 8 72, त्याच्यावर एक 0 म्हणजे 720 जो की आहे पर्याय क्रमांक 4. एवढ्या चकत्या त्यापासून तयार होऊ शकतील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 103. खालील आकृतीमध्ये कंस RUS ची त्रिज्या 7 सेमी आहे, ती दिली आहे. RUS जो आहे त्याची त्रिज्या 7 आहे. अँगल P इक्वल टू 70 डिग्री आहे, T इक्वल टू 90 डिग्री आहे, QST इक्वल टू 80 डिग्री आहे. QST हा 80 डिग्री आहे. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. त्यामध्ये एक मिस्टेक होती, ती म्हणजे ही जी लाईन आहे ही लाईन इथे स्ट्रेट हवी होती पण ती या ठिकाणी वाकडी आलेली होती. चला हा प्रश्न सोडूया. तर यामध्ये एक सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज असते ती म्हणजे 360. पैकी हे 8 आणि 7 15 आणि 9 24 म्हणजे 240 डिग्री झाले. 360 मधून हे 240 गेल्यावर हा जो अँगल आहे हा अँगल येतो 120. हा 120 आला तर हे दोन्ही जे आहेत हे रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणजे अँगल जो हा SQR आहे हा किती होणार आहे, 120 अधिक 60 बरोबर 180 होतात. म्हणजेच हा जो अँगल आहे हा 60 डिग्री येणार आहे. आणि आता बस आपल्याला काय काढायचंय, तर त्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचंय. तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ माहिती आहे आपल्याला, थीटा डिवायडेड बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. तर इथं थीटा किती आहे आपला 60 आहे भागिले 360 गुणिले पाय म्हणजेच आहे 22/7 आणि आर स्क्वेअर म्हणजे 7चा वर्ग असणार आहे 49. इथे 7 1 7 7 7 49, 0 0 गेले, 6 1 6 6 6 36, त्यानंतर इथे 2 3 6 आणि 2 11 22 म्हणजेच हे काय आले 11 गुणिले 7 77/3. 77 ला 3 ने भागल्यावर 3 दुने 6, त्यानंतर राहिले 1 झाले 17, 3 5 15 राहिले 2/3 म्हणजेच 25.2/3 जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 104. खालीलपैकी मूळ संख्या कोणती, मूळ म्हणजे मूळ संख्या कोणती विचारलेला आहे. पर्यायांवर जर एक नजर टाकली तर आपल्या काही गोष्टी पटपट लक्षात येणार आहेत. जसं की 841 वर्गमूळ 29 निघतं आणि 29 हीच मूळ संख्या आहे, म्हणजे उत्तर डायरेक्ट इथं सापडलं. 251चा जो स्क्वेअर आहे तो पूर्ण वर्ग आहे म्हणजे ती मूळ संख्या होऊ शकत नाही. राहिलेले जे 2 आहेत तर इथं पहा 9 आणि 5 14 आणि 7 होतात 21 आणि 7 आणि 3 10 होतात. 21 वजा 10 11 म्हणजे याला 11 ने भाग जातो. हा वर्गच आहे आणि इथे 6 5 11 3 14 1 15 2 17 आणि 7 24 येतात म्हणजे या 24 ला 3 ने भाग जातो. यातली मूळ संख्या जी आहे ती √841 की ज्याचं स्क्वेअर रूट येतं 29 ती असणारी मूळ संख्या. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 105. 1 ते 91 या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती. क्रमाने येणाऱ्या जेव्हा संख्या असतील त्यांची सरासरी काढायला काय करतो आपण, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. एवढा साधा सोपा प्रश्न. 91 ने 1 झाले 92 भागिले 2 म्हणजे 46 दुने 92 जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. खूप सोपा होता. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 106. ए ने 3,20,000 रुपये बँकेत 10% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांकरता गुंतवले. बी ने 2,40,000 रुपये करमुक्त म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षाकरता गुंतवले. त्याचे बी ला 3,04,800 रुपये मिळाले. तर कोणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली व शेकडा कितीने. आता हा प्रश्न काळजीपूर्वक जर पाहिला तर आपल्या लक्षात येणाऱ्या गोष्टी पहा काय आहेत. इथं आपल्याला चक्रवाढ व्याजाने रास काढण्याचं सूत्र माहितीये. ते सूत्र वापरून आपण या ठिकाणी रास काढू शकतो आणि त्याच्यावरून व्याज काढून मग आपण नेट त्याचं पर्सेंट मध्ये प्रॉफिट काढू शकतो. आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा मुद्दल दिली आणि मिळालेली रक्कम दिलेली आहे, त्याच्यावरून सुद्धा त्याला मिळालेला जो फायदा आहे त्याची टक्केवारी काढू शकतो. सोपा मार्ग पहा यामध्ये कसा आहे, तर ए ने जे गुंतवलेले आहेत ते चक्रवाढ व्याजाने गुंतवलेत. व्याजाचा दर 10% म्हणजे पहिल्या वर्षी मिळणार त्याला 10% आणि दुसऱ्या वर्षी त्याला किती व्याजदर मिळणार आहे, तर दुसऱ्या वर्षी या 100 अधिक 10 110 110चे 10% म्हणजे 11% दुसऱ्या वर्षी व्याजदर मिळणार आहे. मग 10 अधिक 11 म्हणजेच किती, त्याचं नेट प्रॉफिट जे आहे ते 21% प्रॉफिट आहे. इथं मुद्दल किती होती मिळाले किती हे महत्वाचं नाही, तर शेकडा वाढ किती आहे त्यांच्यामध्ये.
आता बीचं जर पाहिलं आपण तर बीनं काय केलेलं आहे, 2,40,000 रुपये गुंतवले. आता 2,40,000 रुपये त्याने गुंतवलेले आहेत. आता या 2,40,000वर किती वाढ मिळाली त्याला? टोटल मिळाले 3,04,800 म्हणजे 64,800 रुपये त्याला जास्तीचे मिळाले. तर 100ला किती? आपल्याला त्याला शेकडा प्रॉफिट किती आहे ते काढायचंय आपल्याला. या ठिकाणी पहा, हे 2 0 हे 2 0 गेले, हे 2 0 आणि हे 2 0 गेले. इथं भाग देऊया आपण, 8 ने देऊया. 8 त्रिक 24, 8 8 64, 8 1 8, 81 भागिले 3 म्हणजेच ते येतात 27%. पहा, ए ला जे रिटर्न मिळाले ते 21% मिळाले आणि बी ला जे आहेत ते 27% मिळाले. म्हणजेच शेकडा फायदा कुणाचा जास्त झालेला आहे? तो बीचा झालेला आहे. आणि किती? 21 आणि 6 27 म्हणजे बी 6% जास्त फायदा मिळाला. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. थोडासा ट्रिकी प्रश्न आहे, कॅल्क्युलेशन मध्ये उचला तर जास्त वेळ खाल्ला असता याने. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 107. जर a - 1/a इक्वल टू 1.5, a² + 1/a² इक्वल टू 4.25, तर a³ - 1/a³ इक्वल टू व्हॉट? तर पहा, a³ - 1/a³ म्हणजेच काय? a³ - b³ चा फॉर्म्युला आहे हा. तर तो आपल्याला माहिती आहे, तो येतो काय? a - b म्हणजे a - 1/a. पुढच्या ब्रॅकेटमध्ये येतं a² + ab + b² म्हणजेच येणार आहे तो a² + ab म्हणजे a एकट होतात आणि राहतो फक्त 1 + b² म्हणजेच 1/a² असणार आहे. इज इक्वल टू, आता a - 1/a ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, ती आहे 1.5 मल्टिप्लाइड बाय, इथे पहा a² + 1/a² याची व्हॅल्यू दिली आपल्याला 4.25. यांची बेरीज 4.25 प्लस हा 1 म्हणजेच हे झाले 5.25 आणि हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला मिळतात हे 7875. दशांश चिन्हानंतर 1 2 3 अंक, 1 2 3 अंक म्हणजेच याचं उत्तर जे आहे ते येणार आहे 7.875 जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 108. खालीलपैकी कोणत्या चौकोनांचे कर्ण एकरूप असतात? सोपा प्रश्न आहे. समांतरभुज चौकोन, समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतीलच असं नाही, ते एकमेकांना दुभागतात एवढं आहे. आयत, यस आयताचे कर्ण जे आहेत ते एकरूप असतात कारण चारही कोन काटकोनात असतात. समभुज चौकोन जो आहे हा सुद्धा समांतरभुज सारखा जर कललेला असेल तर त्याचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात पण ते एकरूप नसतात. चौरस जो आहे त्याचे मात्र जे कर्ण आहेत ते एकरूप असतात कारण चारही कोन काटकोन असतात. म्हणजे बी आणि डी म्हणजेच तो आहे पर्याय क्रमांक 4. बी व डी जे आहेत याचे कर्ण एकरूप असतात. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 109. इयत्ता 6वी ते 8वीच्या मुलांपेक्षा मुली शेकडा कितीने कमी आहेत? आलेखावरचे प्रश्न आहेत. हे सोडवण्यासाठी सुरुवातीला काय करून घ्यायचं तर त्या बारची हाईट किती आहे ती त्यांच्यावर लिहून घ्यायची आहे. तर या ठिकाणी ही जी मुले आहेत यांची आपण हाईट्स लिहून घेऊया. ती आहे 55, हे 70 आणि हे आहेत 75 आणि मुली आहेत 50, 55 आणि 60. पुढचे सगळे प्रश्न सोडवायला हे आपल्या कामी येणार आहे. चला मग आता आत्ताचा प्रश्न काय आहे? 6वी ते 8वीच्या मुलांपेक्षा मुली शेकडा कितीने कमी आहेत? मुलांपेक्षा मुली विचारलेल्या आहेत. पेक्षा म्हटल्यावर मुले खाली राहतील आणि मुली, मुलांपेक्षा मुली शेकडा कितीने विचारलेला आहे. तर मुले जे आहेत मुलांची टोटल करावी लागेल. मुले दाखवलेले आहेत ब्लँकनी, ब्लँकनी होतील 70 आणि 70 140, 145, 150, 200. मुले झाली 200 आणि मुली ज्या आहेत त्या मुलींची टोटल किती होणार आहे? मुली 50 आणि 50 100, 105, 165. मुली झाल्या 165. ही टोटल झाली. आपल्याला विचारले शेकडा कितीने कमी आहे तर मुली कमी आहेत. शेकडा तो काढण्यासाठी शेकडा काढायला 200 पेक्षा कितीने कमी? 165 म्हणजे 70 35 ने कमी. हे जर सोडवलं याची शेकडेवारी काढली तर आपल्याला उत्तर मिळेल हे 2 0 2 0 गेले 35 भागिले 2 म्हणजेच हे आले 17.5%. कितीने कमी आहेत? 17.5% कमी आहेत जो की आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. तो आहे प्रश्न क्रमांक 110. वरील आलेखाचा प्रकार कोणता? पाहिलं की आपल्याला लक्षात येतंय की हा जो आहे हा आहे जोडस्तंभालेख, जॉईंट बार ग्राफ आहे हा. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 112. 5x² + 11√2x + 4 = x + b × cx + d तर a + c + bd = विचारले. आता आपल्याला इथं काय करावं लागेल? याला असा मेकअप करावा लागेल की तो असा दिसला पाहिजे. तर यासाठी आपण हे सॉल्व्ह करूया. तर हे सॉल्व्ह करत असताना हे लिहून घेतो मी 5x² + 11√2x + 4 आहे.
तर यामध्ये पहा हे 5 चौक होतील 20, 20ला असे फोडायचे की त्यांची बेरीज जी आहे ती 11√2x आली पाहिजे आणि त्यांचा गुणाकार 20 आला पाहिजे. तर ते फोडत असताना बा 5x², तर 10 दुने 20 होतील आपले, 10 दुने 20 झाले तर 10√2x प्लस 1√2x असं जर केलं प्लस 4, तर पहा इथे होतील 10√2 गुणिले √2 म्हणजे 10 दुने 20 होतील आणि दोघांची बेरीज जी आहे ती 11√2x येणार आहे. चला याला सिम्प्लिफाय करूया. यातून कॉमन काय काढणार आहोत आपण, यातून निघणार आहेत 5x कॉमन निघतील, म्हणजे इथे राहिला x प्लस 5 दुने 10 2√2 प्लस यातून काय कॉमन निघेल तर यातून निघणार आहे √2 कॉमन, मग आतमध्ये राहणार आहे x प्लस पाहता √2 ने कशाला गुणल्यानंतर 4 येतील, तर 2√2 ला जर मल्टिप्लाय केलं तर 4 येतील, कसे 2 आणि √2 × 2 2 होतील, बेदुने 4 येतील. यातला एक ब्रॅकेट बाहेर येईल म्हणजेच तो आहे x प्लस 2√2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार आहे 5x प्लस √2, 5x प्लस √2 इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे काय, ax प्लस b इंटू cx प्लस d इंटू cx प्लस d. आता हे जर सॉल्व्ह केलं, हे जर कम्पेअर केलं तर आपल्या लक्षात येईल ax म्हणजे a ची व्हॅल्यू जी आहे ती आली 1, a इक्वल टू 1 आला, b इज इक्वल टू काय येणार आहे प्लस b आला 2√2, b आला 2√2, त्यानंतर c ची आणि d ची व्हॅल्यू, c ची व्हॅल्यू जी आहे ती येणार आहे cx म्हणजे c ची व्हॅल्यू आली 5 आणि प्लस d आहे, d ची व्हॅल्यू आली √2. तर आपल्याला विचारले काय, a प्लस सी प्लस bd विचारलाय, मग a प्लस सी म्हणजे 1 प्लस 5 प्लस b इंटू डी म्हणजे 2√2 इंटू √2 इज इक्वल टू काय येणार आहे, 5 आणि 1 झाले 6 प्लस हे √2 इंटू √2 झाले 2 म्हणजे बेदुने 4, 6 आणि 4 येतात 10, जो की आहे पर्याय क्रमांक 10 आहे का पर्याय, यस आहे, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 113. दोन व्यक्ती पी व क्यू ज्यांचा एकूण पगार 35,000 रुपये आहे, ते अनुक्रमे 75% व 80% पगार खर्च करतात. जर त्यांच्या बचतीचे गुणोत्तर 5 असेल तर पी चा पगार क्यू पेक्षा कितीने जास्त असेल. सोपा आहे पहा, हा आहे पी आणि हा आहे क्यू. पी चा पहा खर्च किती आहे, 75% आहे, म्हणजे पी ची बचत किती असणार आहे, 25% असणार आहे. क्यू आपल्या पगाराच्या 80% खर्च करतो, म्हणजे क्यू ची बचत किती असणार आहे, 20% असणार आहे. यांचं जर आपण गुणोत्तर घेतलं तर काय होईल, 25p/20q इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे, त्यांच्या बचतीचं गुणोत्तर सांगितलंय 5/3 म्हणजे 5/3. हे जे गुणोत्तर आहे हेच 5/3 आहे. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर इथं होणार आहेत 5 चोक 20, 5 5 25, हे 5 इकडले आणि इकडले वरचे 5 गेले, हे 4 तिकडे वर जातील, म्हणजेच p/q जो आहे तो झाला 4/3, म्हणजे त्यांचं गुणोत्तर झालं 4/3. 4 अधिक 3 7 भाग होतात, हे 7 भाग बरोबर किती आहेत, 35,000 आहेत, 35,000 आहेत. मग एक भाग किती झाला या गुणोत्तरातला, 7 5 35, 5,000 झाला. आपल्याला विचारलेलं काय आहे, तर पी चा पगार क्यू पेक्षा कितीने जास्त असेल. पी चा पगार क्यू पेक्षा 4 आणि 3 म्हणजे 1 भागाने जास्त आहे. 1 भागाने जास्त म्हणजेच किती, 5,000 रुपयांनी जास्त आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 114. खालील आकृतीमधील त्रिकोणांच्या जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. आकृतीत दिलेल्या माहितीवरून अँगल QRS चं माप काढा विचारले. QRS या अँगलचं आपल्याला माप काढायचंय. ते काढण्यासाठी आपण काय करूया, तर हे दोन जोडून घेऊया आपण, Q आणि S ला जोडून घेऊ. ते जोडल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ट्रायंगल PQS जो आहे तो समद्विभुज त्रिकोण होणार आहे, कारण या दोन बाजू एकरूप आहेत. हा पूर्ण कोन आणि हा पूर्ण कोन जो आहे हे एकरूप कोन असणार आहेत. ठीक आहे, ते काढण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की ट्रायंगल PRQ हा वरचा PRQ त्याला जर अख्खा इकडे असं पलीकडे फोल्ड मारला तर तो अँगल PRS ला कॉन्ग्रुएंट आहे. कॉन्ग्रुएंट आहे म्हणजेच ते एकरूप त्रिकोण होणार आहेत बा कसोटीनुसार. ही बाजू एकरूप, ही एकरूप आणि ही सामायिक भुज आहे, म्हणजेच हा अँगल आणि हा अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत, एकरूप आहेत. हा पण झाला 35 अंश. आता या ट्रायंगल मध्ये पहा, ट्रायंगल PQS मध्ये 35 आणि 35 हे झाले 70, म्हणजे हा P जो आहे हा झाला 70 अंशांचा. मग हा समद्विभुज त्रिकोण आहे, म्हणजेच हे दोन कोन एकरूप आहेत. 180 मधून 70 गेले, राहिले 110. 110च्या निम्मे होतात, म्हणजे हा असणार आहे 55 अंश आणि हा पूर्ण पण असणार आहे 55 अंशांचा.
आता 55 अंशांपैकी हा जो कोण आहे हा आहे 27 अंशांचा. हा पूर्ण एस जो आहे तो झाला 55 अंश पैकी हा 27 अंश आहे, म्हणजे आतला जो कोण आहे तो किती असणार आहे 55 वजा 27 म्हणजेच तो असणार आहे 28 अंशांचा. 28 अंश तर पहा ट्रायंगल आर क्यू एस मध्ये जर विचार केला तर या दोन बाजू एकरूप म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण झाला. हा 28 आहे म्हणजे हा फक्त आतला आर क्यू एस हा देखील 28 अंश असणार आहे. मग 28 आणि 28 झाले 56. या आर क्यू एस चा विचार केला तर तिन्ही कोणांची बेरीज झाली 180 आणि 180 मधून हे 28 आणि 28 56 जर गेले तर राहिले किती 10 6 गेले 4 17 5 गेले 12 124. म्हणजेच तो जो अँगल आहे क्यू आर एस याचं माप असणार आहे 124 अंश जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 115. 8.5 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाची 13.6 सेमी लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल. टिपिकल प्रश्न आहे. हे वर्तुळ आणि हा कशावर आधारित आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेचे समान दोन भाग करतो. यामध्ये सांगितले त्रिज्या जी आहे ती आहे 8.5 आणि जीवा जी आहे ती आहे 13.6 सेमी. ही पूर्ण जीवा 13.6 याचे समान दोन भाग होतात म्हणजे 13.6 136 च्या निम्मे झाले 68 म्हणजेच 6.8 आणि आपल्याला विचारले ती जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल. काय आहे इथे पायथागोरस वापरायचा आहे. तर पायथागोरस वापरताना हा x आणि हा पुढे आहे 6.8 आणि हा आहे 8.5 जो आहे कर्ण. तर यामध्ये बेसिक त्रिकूट आपल्याला माहिती आहे 3 4 5. 4 ने गुणल्यावर म्हणजे 17 चौक 68 होतात म्हणजे यातला कॉमन जो आहे तो 17 आहे. 17 चौक 68 होतात. 17 5 85 होतात म्हणजे 17 त्रिक 51 होणार म्हणजे 5.1 हे त्या त्रिकुटामधला एक असणार आहे. म्हणजेच x ची व्हॅल्यू जी आहे ती असणार आहे 5.1 सेंटीमीटर जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 116. 2.51 आवर्ती हे पुढीलपैकी कोणत्या क्रियेचे मूल्य असेल. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे 2.51 आवर्ती. 5 आवर्तीचा अर्थ काय आहे तो व्यवस्थित माहित असू द्या. म्हणजेच हे 2 पूर्णांक 5 आवर्ती याचाच अर्थ ते आहेत 51/99 आहेत. जेव्हा एकच अंकावरती असतो तेव्हा त्याला छेद 9 लिहिला की त्याची व्हॅल्यू येते. इथं 51 आवर्ती म्हणजे 51/99 कारण 2 अंक आहेत. आता पर्यायांमधून आपण विचार करूया की कशाचं उत्तर एवढं येऊ शकतं. तर पहा पर्याय क्रमांक 2 जो आहे हा दिसतानाच आपल्याला दिसतोय की तो रिकरिंग मध्ये येऊ शकत नाही. याचा विषय संपला. त्यानंतर यात छेदात 3 आहे म्हणजे येऊ शकतो. इथेही छेदात 3 आहे म्हणजे येऊ शकतो. चौथ्या पर्यायामध्ये पहा 100 आहे छेदामध्ये हा सुद्धा रिकरिंग येणार नाही. हा डेसिमल पॉइंट मध्ये परफेक्ट होऊन जाईल. आता राहिले 2च पर्याय आपल्याकडे जे आपल्याला सोडून पाहिजे आहेत. तर ते सोडून पाहिल्यानंतर इथे काय होईल 3 दुने 6 आणि 1 7/3 अधिक 2/11 म्हणजेच हे होणार आहे 11 7 77 आणि 3 दुने 6 छेद 11 त्रिक 33 म्हणजेच हे 77 आणि 6 झाले 83/33. 83/33 म्हणजे जर छेद आपल्याला 99 पाहिजे नाही. छेद 99 येण्यासाठी आपल्याला इथं 3 ने गुणावं लागेल इथेही 3 ने गुणावं लागेल. म्हणजे 33 त्रिक हे होतील 99 आणि अंशात येतील 3 त्रिक 9 3 8 24. 249/99 याचं जर आपण पूर्णांकयुक्त पूर्णांकात केलं तर 99 दुने होतील 198 49 आणि 2 होतील 51/99. 2.51/99 जो की आहे आपला हा म्हणजेच काय 2.51 आवर्ती. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 117. खालील आकृतीवरून अँगल एसीडी बीसीडी पेक्षा कितीने जास्त आहे ते काढा. एसीडी कितीने जास्त आहे बीसीडी पेक्षा. 2 या ठिकाणी ट्रायंगल दिलेले आहेत त्यांचे मेजरमेंट्स दिलेत. रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणजेच हे होणार आहेत 5.2x. 5.2x जे आहे त्यालाच मी लिहून टाकतो 2.5x प्लस 25 प्लस 2x मायनस 7 इज इक्वल टू 180 डिग्री येणार आहे. तर इथं पहा हे 2.5 आणि 2 झाले हे 4.5x प्लस 25 मधून 7 गेले राहिले 18 इज इक्वल टू 180 म्हणजेच इथं 4.5x इज इक्वल टू येणार आहेत 180 वजा 18 162. हे सॉल्व्ह केल्यानंतर हे 4.5 तिकडे जातील आणि 162 वर 1 शून्य देतो 4.5 ला डायरेक्ट 45 लिहितो. 15 त्रिक 45 15 1 15 राहिले 12
15 शून्य शून्य 15 8 120 आणि 108 भागिले 3 म्हणजे 36. एक्स ची व्हॅल्यू आलेली आहे 36. एक्स ची व्हॅल्यू 36. त्यावरून आपण कोणांची माप काढूया. तर एक्स ची व्हॅल्यू आली इथे 36. तर 2 18 36 18 पंचे 90 आणि 25 होणार आहेत 115. हा कोण झाला 115. हा 36 जुने 72. 72 मधून 7 गेले तर राहतात किती 65. हे झाले 65. आता विचारले हा कोण त्याच्यापेक्षा कितीने मोठा आहे. 115 वजा 65 म्हणजे हा 0. 11 6 गेले 5. 50 अंशांनी मोठा आहे जो की आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहूया पुढील प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा की आपल्याला अजून काय अपेक्षित आहे किंवा आपल्या काही शंका असतील तर त्या देखील नक्की विचारा. त्यावर आपण विचार करूया. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 118. एका विद्यार्थ्याने एवढी चॉकलेट वर्गातील एवढ्या विद्यार्थ्यांना एक समान वाटली तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती चॉकलेट मिळतील. बहुपदींच्या भागाकारावरचं उदाहरण आहे. x³ + 5x² - 10x - 50. याला भागायचंय आपल्याला कशाने x² - 10 ने भागायचंय. तर x³ येण्यासाठी आपण x ने इथं गुणणार आहोत म्हणजे x × हे झाले x³ आणि -10x -10x इथं आले. यांची वजाबाकी केल्यानंतर हे गेले ते मायनस ते प्लस होतील आणि हे पण जातील. राहिले काय 5x² हे -50. तर 5x² येण्यासाठी आपण याला +5 ने मल्टिप्लाय करणार म्हणजेच हे होतील 5x² आणि 5 × 50 आणि यांची वजाबाकी केल्यावर हे कॅन्सल होऊन जातील. प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारे जे चॉकलेट आहे ते आहेत x + 5 जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 119. पुढीलपैकी कोणता बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागातही असू शकतो. दरवर्षी याच्यावर हमखास प्रश्न आलेला आहे. तर पहिला आहे अंतर्मध्य म्हणजेच अंतर्वर्तुळाचा केंद्रबिंदू, तो अंतर्भागातच असतो. दुसरा आहे परिकेंद्र म्हणजेच परिवर्तुळाचा केंद्रबिंदू जो आहे तो त्रिकोणाच्या बाहेरही जाऊ शकतो. कोणाच्या विशालकोन त्रिकोणाच्या बाबतीमध्ये असं होऊ शकतं. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2 परिकेंद्र. शिरोबिंदू तो काही पर्याय नाहीच होऊ शकत आणि मध्य का संपादबिंदू हा देखील नेहमी अंतर्भागातच असतो. आणि आता आपण जाणार आहोत आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. त्यापूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या जे काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपल्या या चॅनलवर TET तर आहेच, पण स्कॉलरशिप परीक्षेसाठी देखील उपयुक्त सर्व व्हिडिओज आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहेत आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. सध्या चॅनलवर असणारा शेकडेवारी आणि नफा तोटा एकदाच व्हिडिओ पहा. आयुष्यभरात परत शेकडेवारी आणि नफा तोटा अडचणच येणार नाही आणि इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलंय. एकही सूत्र पाठ करायला लावलेलं नाही. एवढ्या बेसिक पद्धतीने व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या व्हिडिओज देखील नक्की पहा. चला तर पाहूया आजचा शेवटचा प्रश्न आणि तो आहे प्रश्न क्रमांक 120. खालील आकृतीमध्ये O केंद्र असलेल्या वर्तुळात जेव्हा LT ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे, या LT ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे तर कंस BST चे माप काढा. या BST चं माप काढायचं आपल्याला. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ही त्रिज्या ह्या LT एवढी आहे. जर आपण याला जोडून घेतलं तर काय होईल, याला जोडलं तर ही देखील वर्तुळाची त्रिज्या आहे. म्हणजे हा जो त्रिकोण आहे OTL हा समभुज त्रिकोण होणार आहे आणि समभुज त्रिकोणाचे सर्व कोण हे काय असतात 60 अंशाचे असतात. म्हणजेच हा कोण जो आहे हा होणार आहे 60 अंश किंवा हा पण होणार आहे 60 अंश. कंस BST चं माप जे आहे ते याच्यावरून आपण डायरेक्ट पण काढू शकतो की L जो आहे तो या BST च्या हाफ असतो. म्हणजे मेजर अँगल जो L आहे तो अँगल L = हाफ हा जो कंस BST आहे याच्या निम्मा असतो. म्हणजे कंस BST जो आहे तो असणार आहे L च्या दुप्पट. अँगल L × 2 असणार आहे. म्हणजेच L किती आहे 60. 60 दुने तो होणार आहे 120 अंशांचा होणार आहे जो की आहे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण TET 2023 मधील पेपर 2 मधील गणिताचे सर्व 30च्या 30 प्रश्न पाहिलेले आहेत. यासोबतच इतर वर्षांचे देखील प्रश्नांच्या व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्या देखील अवश्य पहा. त्याच्यामुळे आपल्याला आयडिया येणार आहे कोणत्या घटकावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत आणि सेम घटकांवर प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे आपला सराव चांगला होणार आहे. आपल्या सगळ्यांना या पुढील तयारीसाठी, अभ्यासासाठी, येणाऱ्या परीक्षेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा. छान राहा, अभ्यास करत राहा. धन्यवाद.